जा कुणाला सांगायचे ते सांगा. मी गुन्हा दाखल करणार नाही, मी कुणाला भिणार नाही. माझ्यावर तुम्ही दबाव आणताय. मी गुन्हा दाखल करत नसतो म्हणजे नसतो. ही वाक्य कुणाची आहेत? बारामतीच्या पोलिसांची आहेत. ही वाक्य कुणाची आहेत? मुंबईच्या पोलिसांची आहेत. कोण माणूस गेलाय, कुणाची तक्रार आहे? जो व्यक्ती गुन्हा दाखल करा म्हणतोय त्याचे सख्खे चुलते, जो आमदार लहानपणी ज्यांच्या म्हणजे अंगा खांद्यावर जो माणूस खेळला, लहानाचा मोठा झाला, ज्यांच्यावर कुटुंबातला एक करता धरता पुरुष म्हणून जीवापाड सगळी प्रेम करत होती, तो माणूस साधा सुद्धा नाही. आणि त्या माणसाचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. ती दुर्घटना आहे की घातपात आहे, याच्यावर अख्खा महाराष्ट्र संशय व्यक्त करतोय. आणि त्या माणसाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस म्हणतायत आमच्याकडे तक्रार द्यायची नाही, आमची तक्रार आम्ही आमचं ठरवणार. आम्हाला जर तुम्ही तक्रार देणार असाल तरीही आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. काय करायचं ते करा. मग आम्ही केली जाते. समोर आमदार बसलाय, एक नाही दोन दोन आमदार बसले. ते कोण कुटुंब आहे? जो व्यक्ती गेलाय तो सुद्धा कुणाचा तरी पुतणी आहे. आणि जो नडतोय पोलिसांना तो सुद्धा कुणाचा तरी पुतण्याचा आहे. विमान अपघाताचा संशय व्यक्त केला जातोय आणि पोलीस अशा व्यक्तीला अरेरावीची भाषा करताय. ज्या व्यक्तीचा, त्या आमदाराचा, त्यांच्या कुटुंबाचा नुसता बारामतीच नाही, पुणे जिल्हाच नाही, महाराष्ट्रच नाही, देशभर दबदबा आहे. ज्या व्यक्तीचा अपघात झाला तो राज्याचा उपमुख्यमंत्री होता. तो माणूस पदावर असताना सहज एखाद्या मतदारसंघात किंवा एखाद्या गावात गेला, ही असली हजारो पोलीस अधिकारी अशी चळचळ कापायची. तो अधिकारी आज काय म्हणतोय? गुन्हा दाखल करत नसतो. म्हणजे ही दादागिरी कशा पद्धतीची आहे वेगळं सांगायची गरज नाही. तो माणूस कुठल्या कुटुंबाचा आहे? या देशाचा प्रधानमंत्री ज्या नेत्याला गुरु मानतो, जो जाहीर त्याच बारामतीमध्ये तो नेता आल्यानंतर म्हणाला की याच नेत्याचं बोट धरून मी राजकारणात आलो, राजकारण काय असतं ते समजून घेतलं. आज मी ज्या उच्च पदावर बसलो या माणसाच्या मार्गदर्शनामुळे. त्या माणसाची आज महाराष्ट्रात इज्जत नाही, त्यांना घाबरत नाही कोणी, फक्त एका व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे. चेष्टा लावली का पोलिसांनी? पोलिसांवर कुणाचा दबाव आहे? एक आमदार एक तक्रार घेऊन जातो पोलीस स्टेशन मध्ये, विमान अपघाताची चौकशी करा म्हणतो. त्या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे अर्थमंत्री, एक ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचं निधन झालं अपघाती विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी. अजून एक महिना सुद्धा झालेला नाही या घटनेला, नाही झाले. आणि पोलीस आत्ताच पवार नावाच्या ब्रँडला असं उडवा उडवी करायला लागले. याचा अर्थ गृहमंत्री महोदय, तुमच्या विचारांचं, पक्षाचं, तुमचं किती मजबूत कनेक्शन आहे डिपार्टमेंट मध्ये हे सिद्ध होतंय, जाहीर झालं. आणि समोर सुद्धा लोकप्रतिनिधी बसलाय. बघा, तुम्ही जर अशा सगळ्या गोष्टीचा बारकाईनं जर विचार केला, बसलेली ही सगळी मंडळी
पवार नाव घेतलं तर राजकारणातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ताकदीचं नाव आहे. साधी गोष्ट नाही. जी काही बोटावर मोजण्या एवढी घराणी आहेत, त्याच्यामध्ये ज्यांचा स्वतःचा राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र नाही देशभर दबदबा आहे, अशा पवार कुटुंबातल्या एका मातब्बर नेत्याचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो आणि फर्स्ट डे पासून त्यांचा पुतण्या आमदार हा अपघात नाही, हा पुरावे नष्ट करून प्री प्लॅन केलेला घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. मग खाजगी विमान कंपनी असेल, पायलट असेल, त्याला ज्यांनी कोणी सूचना दिल्या असतील ते, ही सगळी लोक महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. हा अपघात कसा घडला हे राज्याला कळलं पाहिजे. मग या सगळ्या गुन्ह्याची चौकशी कशी होईल? सरकारनं स्थापन केलेली समिती म्हणजे वेळ काढूपणाचे शुद्ध लक्षण. FIR नोंदवणे म्हणजे घटनात्मक पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करत स्टेप बाय स्टेप सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकता एक नोंदवलेल्या FIR वर. कारण तुमचा जर संशय असेल तर तुम्ही चौकशी करायला मागणी करू शकता आणि जे आरोपी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलिसांना झिरो पासून प्रत्येक गोष्टीची चौकशी करावी लागेल. बघा, आणि ही जर अशी अवस्था असेल पवारांची, सर्वसामान्य लोकांचं काय हो? गोरगरिबांचं काय? किड्या मुंग्यासारखे मारली जातात, मरतात, चिरडली जातात. म्हणजे चिरडून मारली तरी त्यांची कुणी दखल घेणार नसतं आणि गेली तरी मागे रडणार सुद्धा कुणी ठेवलं जात सुद्धा नाही. परंतु इथं तर प्रस्थापित घराण्यातला एक असा व्यक्ती गेलाय ज्याच्यामुळं सत्ताधारी स्वतःच्याच पक्षाचे काय, विरोधी पक्षाचे आणि न त्यांना ओळखणारे माणसं सुद्धा ढसाढसा रडत होती फक्त या माणसासाठी. आणि या माणसाचा अपघाती मृत्यू ज्या पद्धतीनं झाला कल्पना करू शकत नाही. आणि हे लोक भांडतायत त्याच्यासाठी की बाबा हो, हा अपघात असेल तरी सत्य समोर येऊ द्या आणि घातपात असेल आरोपी पकडला गेला पाहिजे. तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो त्याच्या अगोदर. सर्वांना नमस्कार, मी संतोष शिंदे. मला ज्या पद्धतीनं पवार घराण्याच्या आत्ताच्या सदस्यांची अक्षरशः पोलिसांनी जी म्हणजे दखल न घेण्याची ज्या पद्धतीनं त्यांची टिंगल लावली, इतर सर्वसामान्य माणसाचं काय हो? हे पोलीस सरकारच्या हातचं कटपुतली बाहुलं किंवा अजून काय म्हणायचं ते म्हणा, अशी जर गृह विभागाची अवस्था असेल गंभीर आहे हे समजून घ्या. पोलिसांना सुद्धा घराण्याचा, लोकप्रतिनिधीचा किंवा एकंदरीत त्यांनी समाजासाठी केलेल्या कुठल्याही गोष्टीचा हेवा तर सोडा, कळवळा सुद्धा नाही. किती वाईट गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला यासाठी आठवण करून दिली संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलची. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं की नोटिफिकेशन ऑल ठेवा. नंतर एक जॉईन बटन येतं, सपोर्ट करा. कारण आपल्याला हे सगळं डिजिटल अजून चांगल्या पद्धतीने करायचंय. थोडी तुमची साथ असेल, पाठबळ असेल तर जरा अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जॉईन करून तुम्हाला नंतर लक्षात येईल. मित्रांनो, रस्त्यावर एखादा अपघात झाला, काल परवा एक जणाला मारलं, लगेच सीसीटीव्ही आला. एखाद्या रस्त्याच्या कडेला कुठं अपघात झाला, लगेच त्याची सीसीटीव्ही येते. अजित पवार नावाच्या एका ब्रँड नेत्याची बाहेरून एअरपोर्ट पर्यंत जाईपर्यंत, एअरपोर्ट मधून त्या प्लॅटफॉर्म पर्यंत जाईपर्यंत सगळं सीसीटीव्ही अंतर्गत कव्हरेज मध्ये येतं. का अजून बाहेर आले नाही? पोलिसांनी ते डिस्क्लोज का केले नाहीत? का लोकांना कळू दिलं नाही?
पोलीस काहीतरी लपवतायत, कोणतरी व्यक्ती सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसत असतील, काहीतरी गडबड असेल. आजपर्यंत म्हणजे रस्त्यावरच्या माणसाच्या अपघाताची, हल्ल्याची किंवा म्हणजे काही चुकीचं घडत असेल तर त्याची सीसीटीव्ही येते. या प्रकरणाची सीसीटीव्ही का समोर येत नाही, आली नाही, येऊ द्यायची नाही? हा सरकारमधल्या, सरकार धार्जिण्या का बाहेरच्या विरोधी पक्षातल्या, त्यांचं कुणा सोबत पटत नाही अशा कुठल्या व्यक्तीनं घातपात घडून आणला? संशय निर्माण होतो. चौकशी करून उत्तर तुम्ही द्यायचंय, सामान्य लोक नाहीत देणार. आणि ही जर शुद्ध फसवणूक असेल मग मात्र इथं काहीतरी काळबेर आहे. कारण पोलिसांची दादागिरी, मी जे सुरुवातीला सांगितलं, पोलीस रोहित पवार नावाच्या एका जबाबदार आमदाराची जर FIR घेत नसेल, टोलवा टोलवी करत असतील, पवार ह्या नावाला सुद्धा पोलीस आता घाबरत नसतील, तर पोलिसांचा जो काही वचक आहे तो अजूनही जनतेवर त्यांना तसाच ठेवायचा आहे. आणि पवारांची जी काही वचक होती ती संपली असं पोलिसांना मेसेज सुद्धा महाराष्ट्राला द्यायचा आहे. हे पोलीस उद्या रिटायर झाल्यानंतर सामान्य माणसासारखं आयुष्य जगतील, त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल असं माझं ठाम मत आहे. पण पवारांच्या एकंदरीत अपघातामध्ये त्यांच्या कुटुंबातले बायको आणि दोन्ही मुलं याच्यावर CBI चौकशी म्हणून थांबणार, चालणार नाही. ते पुढे काहीच बोलायला तयार नाहीत, गप्प का आहे? म्हणजे लोकांना दुःख आहे, त्यांनाही दुःख असते, त्यांना लिमिटेशन असतील, समजू शकतो. पण या मागे काहीतरी कट शिजतोय, जेणेकरून कुणालाही बोलू दिलं जात नाही, कुणालाही काम करू दिलं जात नाही. आणि तपास अतिशय संथ नाही, झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, ज्याच्यातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. पण ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस प्रचंड वेळ निघून गेलेली असतील. ही जी आज भांडतायत, ओरडतायत, न्याय मागण्यासाठी प्रयत्न करतायत, कितीही रोहित पवारांनी पत्रकार परिषदे घेऊ द्या, सगळ्यांनी जर दुर्लक्ष करायचं ठरवलं, कितीही सत्य पुढे आलं, काही होणार नाही. जे काही लोक दादासाठी, दादांचा अपघात झाल्यानंतर जपली होती, त्याच्यातला 1% जरी लोक रस्त्यावर येऊन न्याय मागायला लागली तरी सरकार जागा होईल किंवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने जाईल. पण आता सगळे विसरले. दादांकडून जो लाभ मिळायचा होता कदाचित तो मिळाला. आता सगळे गप्प बसून त्या ठिकाणी हे सगळा चाललेला प्रकार पाहतील. मग बोटावर मोजणे एवढे जर रोहित पवार आणि अजून काय त्यांच्या याच्यातले जर कोणी भांडत असतील, न्याय मागत असतील, तेवढेच लढाई करतील. बाकीचे सब भूल जा. ही अवस्था असेल तर वाईट आहे. सामान्य माणसाने तर काय करायचं तुम्हीच सांगा. भयानक आहे ना सगळं. जय शिवराय. फक्त विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या लोकांना जाग आली पाहिजे यासाठी मी केलेला प्रयत्न. जय शिवराय.